महाराष्ट्रामध्ये बांबू लागवड करायची आहे आणि 1 हेक्टर बांबू लागवड करायला 7 लाख रुपयाचं अनुदान द्यायचं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक गोष्ट आपल्या प्रामुख्यानं आपल्या डोळ्यासमोर येईल, ती म्हणजे की आता एक मोठी लढाई जगामध्ये सुरू होणार आहे किंवा सुरू झालेली आहे. फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल. म्हणजे फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीच्या पोटातलं कोळसा, डिझेल, पेट्रोल हे म्हणजे फॉसल फ्युएल आणि बायोफ्युएल म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरचं, पोटातलं बंद करायचं आणि पाठीवरचं जाळायचं. आणि हेच नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या घोषणेमध्ये सांगितलेलं आहे की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. म्हणजे ऊर्जा आता जमिनीच्या पोटाच्या ऐवजी जमिनीच्या पाठीवर तयार करावी लागणार आहे. आणि हे जर झालं तरच आपली मानव जातीचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे, अन्यथा नाही. एवढी मोठी ही लढाई आता सुरू झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये बांबूचं महत्व हे आता अधोरेखित झालेलं आहे. आणि आज मला सांगायला या इमारतीमध्ये बसून मी बोलू लागलेला आहे की बांबूपासून काय काय तयार होऊ शकतं आणि बांबूपासून काय काय आपण बनवू शकतो हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दाखवायचं काम या कॉनबॅकनी केलेलं आहे. आणि म्हणून मला हे सगळं सांगायला आनंद असं वाटतं की आता ह्या गोष्टीचं वटवृक्ष तयार झालेलं आहे. आणि परत एकदा मला आपल्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आव्हान करायचं आहे की मी मागच्या वेळेस ज्यावेळेस इथं आलो होतो त्यावेळेस मी ऐकलं होतं की आपल्या इथं आंबा आणि काजू मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं, परंतु तापमान वाढीमुळं आंब्याच्या आणि काजूच्या जे फुलगळती आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. यावर्षी आपण जर बघितलं तर नारळाचे दर दुप्पट झालेले आहेत. आणि नारळाचे दर दुप्पट का झालेत हे जर विचारलं तर असं सांगितलं जातंय की तापमान वाढीमुळं 70% फळगळती नारळाच्या फुलाची झालेली आहे, म्हणून नारळाचे दर दुप्पट झालेले आहेत. 2030 नंतर हवेतल्या तापमान वाढीच्या हवेच्या तापमान वाढीचा परिणाम हे 40% खायच्या धान्यावर, 40% दुधावर आणि 40% समुद्राच्या माशावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या जे हॉर्टिकल्चर आहे त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे. म्हणून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, बांबूकडे वळावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि बांबूच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जी प्रगती केलेली आहे कदाचित ती देशामध्ये एवढं कुठलंही राज्य नसेल हे एवढं महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. आणि म्हणून याचा फायदा आता सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांनी घ्यावं एवढी विनंती करतो.